नमस्कार. आज आपण ड्यू डिलिजन्स रिपोर्ट आणि तो का गरजेचा आहे, तसेच ड्यू डिलिजन्स रिपोर्टद्वारे आपल्या असं लक्षात येतं की मालमत्ता हस्तांतरित होत असताना ती कायदेशीररित्या हस्तांतरित झालेली आहे का, की त्यामध्ये कोणताही थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे. तसे असल्यास आपल्याला तो थर्ड पार्टी इंटरेस्ट क्लिअर करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याचे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला ड्यू डिलिजन्स रिपोर्टद्वारे मिळतात. ड्यू डिलिजन्स रिपोर्टसाठी बेसिकली सर्व टायटल डीड्स, प्रॉपर्टी टॅक्स रिसीट्स, मेंटेनन्स रिसीट्स, सोसायटी फॉर्म असल्यास सोसायटी शेअर सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट मिळणं गरजेचं असतं. तसंच ड्यू डिलिजन्समध्ये आपल्याला कोणतीही कोर्ट ऑर्डर अथवा जजमेंट असेल तर तीही व्हेरीफाय करता येते. त्यावरती ॲडव्होकेट्स आपलं ओपिनियन देऊ शकतात. त्याप्रमाणे जो परचेसर आहे त्याला ठरवता येतं की ही मालमत्ता आपल्याला घेण्याजोगी आहे की नाही. ड्यू डिलिजन्स झाल्यानंतर पुढची प्रोसेस येते ती रजिस्ट्रेशनची. रजिस्ट्रेशन करताना 2 पार्टमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस डिवाईड केलेली आहे. पहिली गोष्ट ड्राफ्टिंग. कुठलंही डॉक्युमेंट, स्पेसिफिकली सेल डीड अथवा सेल ॲग्रीमेंट्स हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट आहे. बायर मस्ट बी अवेअर या फ्रेजप्रमाणे बायरने ड्यू डिलिजन्स रिपोर्ट करणं आणि ते कॉन्ट्रॅक्ट योग्यरित्या पूर्ण करणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे ॲग्रीमेंट बनवल्यानंतर त्याचा एक रिव्ह्यू करणं हे बायरचा इंटरेस्ट मेंटेन करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तसंच SRO ऑफिसमध्ये रजिस्टर करताना देखील जर तुमचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर त्यामुळे डिले होणं किंवा तुमची स्टॅम्प ड्युटी भरलेली असूनही ती रिफंड घ्यावी लागते, कारण डॉक्युमेंट रजिस्टर होऊ शकत नाही. अशा वेळेला त्याचा मानसिक त्रास परचेसरला होऊ शकतो. म्हणूनच रजिस्ट्रेशनपूर्वीच सर्व कागदपत्र ही पडताळून घेणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी परचेस करत असता त्यावेळेला तुम्ही तुमच्याकडची सर्व जमापुंजी ती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी वापरत असता. अशा वेळेला त्या प्रॉपर्टीचं योग्यरित्या व्हेरिफिकेशन होणं, तसंच योग्य त्या गव्हर्मेंट साईट्सवरती त्या प्रॉपर्टीचा सर्च घेणं, त्या मालमत्तेचं हस्तांतरण कुठे, कधी, केव्हा झालं याची माहिती मिळवणं, त्या संदर्भातली पब्लिक नोटीस पब्लिश करून त्यामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट आहे का हे सगळं पडताळून पाहणं फार गरजेचं असतं. आणि म्हणूनच कोणत्याही फ्रॉडपासून वाचण्यासाठी आपल्याला ड्यू डिलिजन्स रिपोर्ट करणं, टायटल डीड्स व्हेरिफिकेशन करणं, तसेच प्रॉपर्टी टॅक्स योग्यरित्या भरलेला आहे का हे सगळं पडताळून पाहणं गरजेचं आहे.